छत्रपती शिवाजी महाराजांनी संकटाच्या काळात स्वराज्य टिकवण्यासाठी आणि ते वैभवशाली बनवण्यासाठी दाखवलेली जिद्द, पराक्रम आणि दूरदृष्टी ही आजच्या तरुण पिढीसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. शिवरायांचे व्यवस्थापन आणि त्यांचे विचार आत्मसात करून प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं राष्ट्र उभारणीला गती मिळेल असा विश्वास इतिहास अभ्यासक नागेश पाटील यांनी व्यक्त केला. येथील शिववंदना मित्र परिवार आणि न्यू आर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शिवराज्याभिषेक दिन आणि हिंदू साम्राज्य दिनाचं औचित्य साधून एका भव्य व्याख्यान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक श्री नागेश पाटील यांचा शिवराज्याभिषेक आणि आजची पिढी या विषयावर जाहीर व्याख्यान अत्यंत उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडलं. या सोहळ्याला बाजीराव पारगे अध्यक्ष, दिव्यांग विकास आघाडी पश्चिम महाराष्ट्र, यशवंत लायगुडे मंडलाध्यक्ष, राजूदादा कुटे भाजप प्रभाग अध्यक्ष, गणेश पोकळे, प्राज भिलारे, संतोष कदम यांच्यासह शिववंदना मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं शिवप्रेमी नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या. धायरी परिसरातील नागरिकांमध्ये या व्याख्यानामुळे एक नवा उत्साह आणि समाजकार्याची प्रेरणा पाहायला मिळतेय. या जाहीर व्याख्यानाला व्यंकट साई होंडा, साई व्यंकट मोटर्स आणि व्यंकट साई किचन अँड केटरिंग सर्व्हिसेस यांचं विशेष सहकार्य लाभलं. शिववंदना मित्रपरिवार ही धायरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी महाराजांचं चरित्र सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. अतिशय कौतुकास्पद हे काम आहे. त्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी खरं तर इथे आलो होतो. आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, त्यांच्या जीवनातले प्रेरक प्रसंग सर्वांच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलाय. 353वे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे वर्ष आहे. आपल्या सर्वांना या हिंदू साम्राज्य दिनाच्या वतीनं उत्साह, प्रेरणा, त्यांच्या जीवनातले प्रेरक प्रसंग आपल्या जीवनात उतरावेत आणि त्यानुसार काम व्हावं अशी शुभेच्छा. हे शिववंदना मित्रपरिवार जो धायरीमध्ये काम करतो, अनेक तरुणांना एकत्र करून शिववंदनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, शिवरायांचं चरित्र कसं होतं, शिवरायांचं बोलणं कसं होतं, शिवरायांचं चालणं कसं होतं, शिवरायांची सलगी देणं कसं होतं, एखाद्यामध्ये स्वत्व जागृत करणं कसं होतं, त्या निमित्तानं स्वराज्याचं काम त्याला करायला उद्युक्त करणं हे कसं होतं, अशा सर्व घटनांचा उहापोह करणं हे शिववंदना मित्रपरिवाराच्या वतीनं गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये चालू आहे. आजचा त्याच निमित्तानं हा कार्यक्रम होता. हिंदू साम्राज्य दिन, की हिंदूंचं एक तख्त निर्माण झालं 6 जून 1674ला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, की आपल्या हिंदूंसाठी अभिमानाचा सुवर्ण क्षण होता आणि त्याचं स्मरण करणं, त्या आपल्या हिंदू साम्राज्याची पुन्हा प्रेरणा घेणं आणि आपला देश पुन्हा संपन्न बनवणं, समृद्ध बनवणं आजच्या या निमित्ताने त्याचा संकल्प आहे. नागेशजी पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्याच पद्धतीप्रमाणे वीरश्री पद्धतीने एकदम उत्तम पद्धतीने हिंदू साम्राज्य दिनाचं महत्त्व संपूर्ण याला समजून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मी शिववंदना मित्र परिवाराचे पण अभिनंदन करतो. त्यांनी हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या आयोजित केलेला होता आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. सगळे भगवा टोपी घातलेले सगळे तरुण इथं बघितल्यानंतर एक चांगल्या प्रकारे वाटलं की शिवाजी महाराजांचे विचार हे तरुणांमध्ये जाणं महत्त्वाचं आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते तरुणांमध्ये विचार नक्की जातात. त्यासाठी मी शिववंदना मित्र परिवाराचे, प्राजदादा भिलारांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी असाच कार्यक्रम आयोजित पुढील कार्यामध्ये करावेत अशी त्यांना मी विनंती करतो. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी आयुष्यभर देव, देश आणि धर्मासाठी कार्य केलं. त्यांनी हे जे स्वराज्य शून्यातून निर्माण केलं, त्या स्वराज्य निर्माणाची प्रेरणा प्रत्येक हिंदू युवकामध्ये, आजच्या हिंदू युवकामध्ये यावी आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी पुन्हा देव, देश, धर्माचं कार्य करावं. यासाठी शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशभरामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिम बंगालपासून गुजरातपर्यंत प्रत्येक ठिकाणी हा हिंदू साम्राज्य दिनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. याच उत्सवामध्ये आपल्या धायरीचं देखील योगदान असावं यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. मला सांगायला अभिमान वाटतो की सिंहगड रस्त्यावरील पहिली सामाजिक संघटना असेल शिववंदना मित्र परिवार, ज्याने जाहीर हिंदू साम्राज्य दिनाचा कार्यक्रम घेतला.